गुड मॉर्निंग मित्रांनो. बाई झाली आपली ब्लॉगची सुरुवात ब्रो. आज आहे मंडे भाई, तर आपण जाऊन येऊया बा एकदा मंदिरात महादेवाच्या. ए ब्रो ब्रो आलो आगे तो चहा वगैरह. चलो भाई महादेव का मंदिर में जाके आएंगे भाई, दर्शन करके आएंगे, फिर उसके बाद देखेंगे क्या करने है. बरं आजच्या कुठे इथं चप्पल ठेवतो भाई, आज खालीच ठेवतो, मग जातो वरती भाई. खाली चप्पल ठेवली भाई आज पहिल्यांदा. जर कोणी चप्पल माझी गायब केली तर मग मी पण कोणाची चप्पल गायब करतो भाई. काही विषयच नाही भाई त्यात. सॉरी भाई. लंच ब्रेक झाला वाटते भाई यांचा आत्ता. भाई इकडे खिचडी वाटत सुरू वाटते. नाही रे, बसले वाटते टाइमपास. अरे ब्रो तुम्ही आले का भाई? तुम्ही दर समोर येता का रे? नाही मी आत्ता आलो भाई. सोमवारी पण येतात भाई इथं भाई. मीच फक्त भाई आत्ता नवीन वर्ष जायला माहीत, त्यामुळे मला माहीत झालं भाई. थकलो किती रे भाई. शेट खूप भारी वाटते भाई. बघा कसे देतात भाई, बघा जाते व्यवस्थित जाते बघा. घराला पाणी भाई एक नंबर भाई. बसलो होतो भाई 5 मिनटं मी खाली, तर असं डोक्यात नाही काय असं सहज विचार आला माहिती आहे का एक, की बा म्हणलं की काय चालतं माहिती आहे का, हां की बा उद्याचा विचार करायचा की नाही भाई. उद्याचा विचार करणं मला तर वाटते भाई काही फायदा नाही उद्याचा विचार करून. बरं कारण की आजचंच महत्त्व असते भाई. कारण काय सांगा भाई आज काय होईल ते की नाही. आज हातानेच भाई ट्रक खाली गेलं तर भाई काय. त्यामुळे भाई मला तर वाटते उद्याचा विचार करणं लई व्यर्थ आहे भाई. उद्याचा म्हणजे समोरचा भविष्यातला भाई. तुम्हाला काय वाटते भाई ते पण मला सांगा भाई, हो की नाही भाई. माझा आता असा विचार आहे. बरं तुमचं काय, तुमचं म्हणणं वेगळं असू शकते भाई, हे की नाही. अजून बसतो 5 मिनटं भाई, मग जाऊता घरी निवांत आरामशीर. सध्या काही काम नाही त्यामुळे कसं सध्या असं. हनुमान की जय. घंटी कुठे आहे रे बायची? अरे भाई घंटी आहे वर, लय वर आहे भाई. चप्पल कोणी गायब नाही केली भाई. जास्त करून कोणी गायबच करत नाही मला मंदिराच्या ठिकाणी. एखादं कोणी असते भाई छोटं भाई, पण असं जास्त करून कोणी करत नाही. शाळा भाई अजून सुटलीच नाही का रे बा. जाणार आहे वर्गात, जाणार आहे. हे रस्ता बघा भाई मित्रांनो भाई. हे रस्त्याचं भाई भूमिपूजन झालं होतं भाई 2024 मध्ये झालं होतं भाई. आणि याचं काम झालं चालू भाई 25 मध्ये, 2025 मध्ये. आता त्याचं इनॉग्रेशन कधी होती की भाई रस्त्याचं भाई? कमेंट करून सांगा भाई तुम्ही. ए ब्रो क्या कर रही रे तू? ए ब्रो खराब असेल ना, खराब असेल ना. कोण खाणार आहे? कोण खाणार कोण आहे तू सांग. ते फेकून जाऊ दे. कर बरं काहीतरी छानपैकी. चलो ब्रो फ्रेश होंगे भाई. फ्रेश तर व्हावं लागते बाहेरून आल्यावर. भाई 12 वाजले मित्रांनो भाई. बच्चे तू अजून स्वयंपाक नाही केला भाई? हो रे भाई. मम्मी असती तर भाई सकाळी 8ला सगळा स्वयंपाक रेडी असतं माहिती आहे का भाई. अरे उठायलीच भाई 10 वाजता, तर स्वयंपाकाची काय अपेक्षा करावं. म्हणून मी नाही का कालच पुढे आणून ठेवले माहिती आहे का. मला माहित आहे. कुछ बोलना चाहोगे इस बात पे तुम? ए ब्रो तू ते गाणं ऐकलं का, काबर आणि रुसली तू मी काम नाही वाजते बाईवाली? ऐकलं का ते गाणं? जेवायला झालं भाई. बघा रे बा, रव्याची भाजी आहे, अजून काय ठेचा आहे, कांदा आणि थोडंसं मी दही देतो फोडणी भाई. असं थोडंसं दही देतो फोडणी, बस एवढं झालं आपल्याला. जास्त पडलं का रे जिरं मायला काय होत नाही. रव्याची भाजी, ठेचा, दही, टमाटे, दही, काळं मीठ टाकतो थोडंसं. काळं मीठ कुठे गेला? तुम्ही पण जेवण करायला या भाई. भाई लई जेवण झालं रे बा, खतरनाक भाई. मम्मी आली बा, मम्मीला घेऊन येतो पहिले भाई. माझी मम्मी आल्याच भाई काम करायली भाई. हो मम्मी बरं मग मजा आली का बरं तिकडे? खतरनाक मस्त आहे. मम्मीची गोष्ट सांगतो भाई तुम्हाला आता. तिकडली झोळे गावाची आहे की नाही, केव्हा सांगतो तू? बापरे यात्रा का ते. इकडे बघ, इकडे बघ. ते एक नंबरची यात्रा जोधबाची. खतरनाक. ट्रॅक्टरने वाहन करते. ट्रॅक्टरने लय का एक नंबर रे. भयंकर गर्दी होती गाडी. गर्दी म्हणजे सांगूच नको लय. मग तो नंबर लागला की नाही ट्रॅक्टर मध्ये बाबा
असं वावरानं पूर्ण लय मोठं वावर 7-8 एकर वावर आहे काय 7-8 एकर वावर आहे काय 7-8 एकर वावर मध्ये सगळ्या वाढन का सगळ्या लोकांना पंक्ती जेव घातल्या लोकांना सगळे बघून होतं ते माझे सगळ्या लोकांना असं ट्रॅक्टर मधात ठेवायचं ट्रॅक्टर मधात नाही आणि भाजी कढी म्हणजे मीठ आलूची भाजी पुऱ्या सगळ्या लोकांना जागात नाही ना पण तेवढे मंदिराजवळ गावापाशी बुंदी मंदिराजवळ वर बुंदी सगळ्या लोकांना बुंदी वाटली मंदिराजवळ जागात नाही तेवढे वावरात नाही ना एवढे मोठे गावात म्हणजे मंदिराच्या बाहेर बाहेर गावाच्या बाहेर का ट्रॅक्टर वाढणं का सोप्या का रे की भयंकर गाव आहे 80 का 180 अशी ट्रॅक्टर होते वाढायसाठी बापरे 1,000ची एक म्हणजे जेवायला काय होतं पुरी भाजी आणि बुंदी पुरी भाजी बुंदी हो जत्राला मोठी भरली होती का यात्रा मस्त मोठी पुढच्या वर्षी आपले पाहुणे भेटले की नाही गोपालदाला वगैरे हा आपली ताई भेटली कोणती ताई दीपाताई दिसली दीपाताई कोणती नागरताचे काका भेटले अंकुश काकाची बहीण दीपाताई कोणती वा दीपाताई आपली बाई इकडं आमची बसली बाई इकडे बघ हे रुसून बसली बाई काय बाई रुसून बस बाई काय नाही सॉरी मला 3दा सॉरी म्हणशील तर माफ करतो तुला सांग माफी पाहिजे का तुला 3दा सॉरी म्हणायचं मग कॅमेऱ्यात नाही होते पण मम्मी तू ते गाणं ऐकलं गावा ते कागर आणि रुसलीस तू सुन पाहिजे मला ते पाहिजे ते काय ते नाही कंपवाली पाहिजे सुन पाहिजे ते काय गदल गाणं काढलं कोणा काढलं की पाहिजे अरे ते गाणं ऐकू बी नको तू गोळ्या गिळ्या खा लागेल तुला सॉरी मान चल बोगस गाणं आहे ते ऐकू नको डोकं दुखून तेव्हा आपण आपला व्हिडिओ एडिट करू चला कवाची होती अबे तर मग काय घरपोच सेवा आहे का भाई तुमच्या कोणी कवा पण चालू केली भाई निःशुल्क काय का फ्रीमध्ये काय फ्रीमध्ये सेवा करायला भाई तुम्ही लय पुण्याचं काम करायला भाई हा चॉकलेट फुकटमध्ये द्यायला थांबते नको ते चॉकलेट फिकट काय अबे घेऊन द्या थांबता तुम्ही सेवा कशी आहे जनसेवा कशी करायची अचानक भाई तुम्हाला काय देव स्वप्नात यायला का तुमच्या देव स्वप्नात याच लागतं काय करायला गजब बेइज्जती है आता तुम्ही पुण्याचं काम करायला भाई मला लई चांगलं वाटायला भाई थँक्यू मग अंग दुखायला भाई अंग बी दाबून द्या ना भाई अबे मी बी देवच होणार रे मग भाई अबे भाई तुम्ही समजून घेत ना भाई शेड्यार मम्मी ते काय म्हणाले देवाचं काम करायला कुठं लागते का म्हणते भाई काही बरोबर त्याला म्हटलं मग अंग दाबून द्या म्हटलं अंग दुखायला म्हटलं मला देवाचंच काम करतो मी बी देवाचं म्हटलं भाई मग भाकर मम्मी भाकर कर रे ब्रो आमची भाकर वाव बघ हे रुसून बसली बाई अजून रुसून बस बाई तू चल जेवाय चल आई जेवाय चल ते दूध पी जेव्हा लागलेलं हे घे टाकलं ना दूध तुझं पी चुपचाप ते मी लाईट बंद करतो एक दूध पी चुपचाप आम्ही जेवण करतो आता मी दार लावून गेलो अरे हरभऱ्याची भाजी कांद्याची चटणी केली मम्मी वाव वांगे भात अजून काय केलं ब्रो बांबुई गोंदे भाई जेवण करता भाई छान पैकी आणि भाई व्हिडिओला लाईक करा भाई लाईक कमेंट शेअर भाई सबस्क्राईब पण करा भाई नसतं भाई प्लीज ब्रो भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये भाई जय महाराष्ट्र.